तुमच्या 3 सुपर पॉवर्स असतील ना, तर यू कॅन अचीव्ह एनिथिंग इन युअर लाईफ. स्पष्ट विचार करता येणं, इफेक्टिव्हली कम्युनिकेट करता येणं, आणि तिसरं सीमलेसली निगोशिएट करता येणं. अँड मोस्ट ऑफ अस डोंट अंडरस्टँड व्हाय दिस इज इम्पॉर्टंट. आपल्यातल्या कित्येकांना आपल्या जीवनात एक्झॅक्टली काय हवंय आणि ते मिळवण्यासाठी काय करावं लागणार आहे हे माहितीच नाही. दिवस येतात आणि जातात, समोर अनंत अडचणी असतात, कटकटी असतात, त्यात मारामारी सुरू असते. पण लाईक नोईंग व्हॉट इज इट दॅट यू एक्झॅक्टली वॉन्ट अँड एक्झॅक्टली व्हॉट नीड्स टू बी डन, या 2 मूलभूत प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपल्याला स्पष्टपणे क्लिअरली माहित नसतात. विचारा कोणाला पण, तुला जीवनात काय हवंय आणि ते तू कसं मिळवणार आहेस, दे मला यादी. मोस्ट ऑफ अस डोंट हॅव अ क्लू. यासाठी स्पष्ट विचार करता येणं खूप महत्वाचं आहे. आणि ते जमलं की ते अचीव्ह करण्यासाठी यू हॅव टू कोऑर्डिनेट अँड वर्क विथ अ लॉट ऑफ पीपल. अनेकांना आपलं म्हणणं पटवणं, आपल्याला हव्या आहेत त्या गोष्टी घडवून आणणं, यासाठी कम्युनिकेशन स्किल पाहिजे. पण विचार स्पष्टपणे करता आल्याशिवाय स्पष्टपणे व्यक्त करता येत नाही. बरं, फक्त एक्सप्रेसिंग युअर सेल्फ इज नॉट इनफ. मला काय हवं आहे ते समोरचा मान्य करणार नाहीये ना नेहमीच, ते चटकन ऍक्सेप्ट होणार नाहीये नेहमीच. मग घासाघीस करावी लागणार, देवाणघेवाण होणार. That's when you need to negotiate properly. माझ्या एम्प्लॉईने माझ्यासाठी जीव तोडून काम करावं वाटणं, किंवा माझ्या बॉसने मला सुट्टी देणं, किंवा माझ्या मुलाने माझा ऐकून टीव्ही बंद करून अभ्यास करणं, किंवा माझ्या बायकोने मला रविवारी सुद्धा 3-4 तास काम करू देणं. इथपासून इलॉन मस्कने ट्विटर विकत घेण्यासाठी पैसे उभे करून ते विकत घेण्यापर्यंत एव्हरीथिंग इज निगोसिएशन. हे सगळं जमवण्यासाठी काय करायला लागणार आहे आपल्याला? क्लिअरली विचार करता येणं, इफेक्टिव्हली कम्युनिकेट करता येणं, सीमलेसली निगोशिएट करता येणं. दॅट्स इट.